नमस्कार. आहेत ना सगळे व्यवस्थित? झोपणं आले कुणाला? सर्वात पहिल्यांदा चिंचवडच्या आसपासच्या सर्व लोकांनी ह्या हॉलमध्ये प्रेझेंटी लावली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे मित्रांनो. बघा शेवटचे एक 15-20 मिनिटं तुमचा वेळ घेईल. आहे ना तुमच्याकडे वेळ तेवढा? तत्पूर्वी थोडासा अनुभव शेअर करायच्या अगोदर थोडासा परिचय करून देतो. नाव आहे हेमंत भरत कोरडे, प्रॉपर सोमेश्वर नगर, बारामती. आता सध्या पुण्यामध्ये रावेतला राहिलाय. मित्रांनो बघा तुमच्यातले बरेच लोक आज फर्स्ट टाइम या प्रोग्रामला आले असतील. येस ऑर नो? फर्स्ट टाइम प्रोग्रामला आले. या नवीन लोकांचं आपण क्लॅपिंग मध्ये स्वागत. बघा मी काही शिकवायला आलेलं नाही कारण माझ्याकडे तेवढं काही नाही शिकवण्यासारखं. फक्त एक पाठीमागचा एक 12-13 वर्षाचा अनुभव तुमच्यावर शेअर करणार आहे. चालेल ना? तर बघा मित्रांनो मी ह्या बिझनेस मध्ये 2013 मध्ये मला माझ्या मित्रांना जबरदस्तीने आणलंय. तुम्हाला कसं आणलंय तुम्हाला पण माहिती. हॅलो बरोबर ना? नवीन लोकांना प्रश्न पडला असेल की एवढे सगळे लोक स्टेजवर सांगतात आहे की मी ह्या बिझनेस मध्ये आलो कोणच नाही. हॅलो आलो कोणी? सगळे जबरदस्तीने आले. येते लक्षात तुमच्या? आणि मित्रांनो मला पण 2013 मध्ये माझ्या मित्रांनी ह्या बिझनेस मध्ये एंट्री करण्यासाठी जबरदस्ती केली होती. आणि सुरुवातीचे 6 महिने मी मनात त्या व्यक्तीला शिव्या पण देत होतो. तुम्ही पण देणार आहे आम्हाला लोकांना. येते लक्षात तुमच्या? पण ह्या बिझनेस मध्ये आल्यावरती पाठीमागच्या 10-12 वर्षामध्ये काम केल्यावरती काय काय बदल होतो तो पण तुम्हाला सांगेल. या बिझनेस मध्ये काय होऊ शकतं ते पण सांगेल. ऐकायला तयार आहात? तर बघा मित्रांनो मी आताच बोललो 2013 मध्ये हा बिझनेस बघण्यासाठी मला माझ्या मित्रांनो 2 महिने फॉलोअप घेतला. किती महिने फॉलोअप घेतला? तुम्ही लोक आहात ना? ताट बसा जरा. कारण मला माणूस टेकलेला दिसला का नाही की तू नीट दिसतच नाही. ते एका कपाळाला रुपा आहे आणि तोंडात तुळशीची पान दिसते. हॅलो तर टेकणार नाही ना तुम्ही लोक? येस ताट बसणार. तर मित्रांनो बघा 2013 मध्ये माझे मित्र मला 2 महिने फॉलोअप घेत होते प्रोग्राम बघायला ये. येस ऑर नो? आणि मी पण जॉबला होतो. या बिझनेस मध्ये यायच्या अगोदर थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगेन. माझं शिक्षण आहे MSc मायक्रो. माझं पॅथॉलॉजी झालेलं आहे. आणि मी एका इंडिया मधल्या फास्टेस्ट ग्रोईंग फार्मा कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला काम करत होतो. नाव सांगायला पण अभिमान वाटतो कारण खूप चांगली कंपनी होती. मी MQR फार्मास्युटिकल मध्ये अँटी कॅन्सर डिपार्टमेंटला जॉबला होतो. आणि मला त्यावेळेस 48,000 रुपये पगार होता. हे गोष्ट सांगतो मी 2013 मधले. तुम्ही आहात ना? 2013 मध्ये 48,000 रुपये पगार चांगला होता का खराब होता? बरोबर ना? आणि त्या प्रोग्रामला मला माझे मित्र तुम्ही सगळे लोक त्यांना परिचयाचे असतात ओळखत पण नसाल. आता जस्ट न्यू ब्रँड GTC बनले. GTC प्लस एम्ब्रा मिस्टर संतोष सर त्यांना मनापासून एकदा वंदन करतो. 2 महिने ते मला फोन करत होते आणि मला प्रत्येक वेळेस एकच सांगायचे रविवारी प्रोग्राम बघायला हे आयुष्य बदलण्याचा प्रोग्राम आहे. मी म्हणलं 25 वर्ष झालं मी प्रयत्न करतो आयुष्य बदलायचं. माझं बदलणार तू काय बदलणार? आलो हे सर नो मान्य करते की नाही करता? पण तरी पण मित्र शेवटा 2-4 वेळेस बोलावल्यावरती तुम्हाला आता मला लेडीज लोकांचं नाही सांगताना पण आपल्याला माहिती आहे आपला मित्र जर आपल्याला एखादी गोष्ट 4-5 वेळा सांगून पण आपण नाही ऐकलं तर 5व्या वेळेस काय करतो? अरे तुम्हाला मित्र आहे का नाही? काय करतो? ठेवणीतले 2-4 सुविचार त्यांनी मला ऐकवले. सुविचार काढते तुम्हाला इथं नाही सांगू शकत पण तुम्हाला माहिती असते. हे सर मग आता म्हणलं मित्र एवढा पेटलाय तर 20 वेळा जायला लागेल म्हणून मजबुरी का ना महात्मा गांधी म्हणून प्रोग्रामला एका येऊन बसलो. आणि तो प्रोग्राम होता अंकुश रांडगे हॉलला भोसरीमध्ये. माहिती तुम्हाला लोकांना? 1000-1500 लोकांमध्ये अशा ठिकाणी आणून बसवलं होतं मला की जिथून मला इच्छा होत होती की उठून जावं पण उठून जाता येत नव्हतं. तुम्ही आहात ना सगळे लोक? नवीन लोकांच्या पण डोक्यामध्ये आले असेल 2 तास झालं काय चाललंय मला काय कळत नाही. एक सुटवाला येतोय टाळ्या वाजवते शिट्टे वाजवते. बरोबर ना? गुरु काय महागुरु काय काय चाललंय काय कळत नाही आपल्याला. मान्य करते की नाही करता? तर पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये मला पण असं वाटलं की यार विनाकारण आपण आपला दिवस वाया घालवला. वाटतं की नाही वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये? तुम्ही आहे ना? म्हणजे मी मराठीतच बोलतोय ना? तुम्ही असं बघताय ना जणू काय राक्षस बघितलं. हॅलो मला कन्फ्युजन होतं की तुम्हाला मी बोलतोय ते कळतंय का नाही कळतंय. तुम्ही लोक आहात सगळे जण. पण पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये मी जरा कन्फ्युजन होतो निगेटिव्ह होतो का ही ब्लेझरवाले लोक बघितलं की आपल्या डोक्यात जरा नको त्या गोष्टी येतात. एकच नाही येतात. आयला बहुतेक लोक पकडायचा धंदा दिसते. पहिल्या 15 मिनिटांमध्ये मी निगेटिव्ह झालो. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर? पहिल्या 15 मिनिटांमध्ये काय झालो? निगेटिव्ह. पण दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये पॉझिटिव्ह झालो. ऐकायला आवडेल का पॉझिटिव्ह झालो असेल ते? येस म्हणताय का बास म्हणताय का मला? ऐकायला आवडेल?
तर दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये प्रेझेंटेशन मध्ये प्लॅनरनं प्रोडक्ट दाखवले. त्याचे सर्टिफिकेशन पण सांगितले का नाही सांगितले. पहिल्या 15 मिनिटांमध्ये जो व्यक्ती ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता, आता काय ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता, ऐकायला आवडेल? कारण त्या हॉलमध्ये येताना मी एकटा नव्हतो आलो. त्या हॉलमध्ये येताना मी माझ्या बरोबर माझा जिवलग मित्र घेऊन आलो होतो. तुमच्या बरोबर पण तुमचा मित्र आलाय का नाही आलाय? त्या मित्राचं नाव सांगू? मी त्या हॉलमध्ये खुर्चीवरती एकटा बसलो नव्हतो, मी माझ्या बरोबर माझा इगो घेऊन बसलो होतो की मला कोण शिकवणार. हॅलो, येस ऑर नो? वाटतं का नाही वाटतं माणसाला की यार माझं MSc झालंय, पॅथॉलॉजी झालंय, मी MTO सारख्या कंपनीमध्ये काम करतोय, 15-20 पोरं माझ्या हाताखाली कामाला आहे, 2013 मध्ये 48 पगार आहे आणि मला कोण सांगणार? हा माइंडसेट असेल का नसेल? पण ज्या वेळेस प्रोडक्ट सांगितले त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये जे वाक्य आलं मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे. ऐकायला तयार? पहिल्यांदा प्रोडक्ट बघितल्यावरती पहिल्या 15 मिनिटांमध्ये जो निगेटिव्ह माणूस होता, दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये प्रोडक्ट आणि प्रोडक्ट सर्टिफिकेशन ऐकल्यावरती माझ्या आतून जो आवाज आलता तो आवाज असा होता, वर्ल्ड मधला आयुर्वेदा मधला नंबर 1 कुठला ब्रँड असेल तर ब्रँडचं नाव आहे एलिमेंट वेलनेस. आता नवीन लोक म्हणतील सर तुम्ही करताय म्हणून नंबर 1 म्हणताय, आम्हाला पटलं पाहिजे ना नंबर 1 आहे ते. हे सर नो, आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहे, त्यात काय चुकीचं आहे का? काय नाही. पण मला एक सांगा, ज्या व्यक्तीनं WHO नाव ऐकलंय, जागतिक आरोग्य संघटना, ज्या व्यक्तीनं WHO चे ऑडिट फेस केले, ज्या व्यक्तीने MHRA चे ऑडिट फेस केलेत, ज्या व्यक्तीने USFDA चे ऑडिट फेस केलेत, जो व्यक्ती अँटी कॅन्सर डिपार्टमेंटला काम करतोय, बरोबर आहे का चुकीचं? फार्मास्युटिकल सेक्टर मध्ये काम करतोय, त्याला प्रोडक्टला सर्टिफिकेशन काय पाहिजे असल्यावरती प्रोडक्ट 1 नंबर असतं, हे विचारायसाठी दुसऱ्या माणसाकडे जायची गरज पडली असेल का? कारण का आम्ही बनवतो तेव्हा डॉक्टर साहेब तुम्हाला टोचतात. हॅलो, अरे बरोबर आहे का चुकीचं? मग पहिल्या 15 मिनिटांमध्ये मी निगेटिव्ह होतो, दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये ज्यावेळेस मला कळलं की आपला एलिमेंट वेलनेसचा पूर्णच्या पूर्ण ब्रँड भारतातली सगळ्यात मोठी हायेस्ट अथॉरिटी मानली जाते आयुर्वेदामधले, आयुष मंत्रालयानं प्रीमियम सर्टिफिकेशन केलंय, ते आपला प्रॉडक्टचं ब्रँड आहे एलिमेंट वेलनेस. आपलं डायबलाइफ MHRA सर्टिफाईड आहे, मेडिसिनल हेल्थ रेग्युलेटरी एजन्सी UK MHRA सर्टिफाईड आहे. आता मला सांगा, पहिल्या 15 मिनिटांमध्ये जो निगेटिव्ह होता दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये पॉझिटिव्ह झाला का नाही झाला? तुमच्यातल्या किती लोकांनी आयुष मंत्रालयाचं नाव ऐकलंय? 2020 नंतर जेव्हा ऐकलंय तुम्ही आयुष मिशन नाव ऐकलंय की नाही ऐकलंय? ऐकलंय ना? आत्ता नसेल ऐकलं, पण लॉकडाऊन मध्ये ऐकलं असेल का नसेल की आयुष मंत्रालयाने सांगितलेले नियम पाळा. हे वाक्य तुम्ही लोकांनी ऐकलंय की नाही ऐकलंय? मग आयुष मंत्रालय लॉकडाऊनच्या अगोदर नव्हतं का? होतं. तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, जेवढ्या पण नॅचरोपॅथीच्या ब्रँचेस आहेत त्यात BAMS येतं, BHMS येतं, युनानी येतं, सिद्धी येतं, होमिओपॅथी आणि आयुर्वेदा, या सगळ्या पण ब्रँचेसचे जेवढे पण हॉस्पिटल आणि जेवढे पण गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत हे सगळे काम करतात आयुष मिनिस्ट्रीच्या अंडर, आणि त्याच मिनिस्ट्रीने आपले प्रोडक्ट सर्टिफाय केले. आता पहिल्या 15 मिनिटांमध्ये निगेटिव्ह झालं, दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये प्रोडक्ट बद्दल पॉझिटिव्ह झालं नाही झालो? आपले प्रोडक्ट 1 नंबर आहे की नाही हे मला कळलं का नाही कळलं? आता दुसरा प्रश्न तुम्हाला ऐकायचा आहे. बरेच लोक म्हणतात अशा कंपन्या फ्रॉड असतात, लोक चुकीची आहेत का? 100% बरोबर येतं. मग माझ्या डोक्यात दुसरा प्रश्न आला की कंपनी लिगल कसं काय? येणार ना प्रश्न डोक्यामध्ये, येणार का नाही येणार? पण मला एका प्रश्न उत्तर तुम्हीच मला द्यायचं, चालेल ना? ज्या कंपनीचे प्रोडक्ट 1 नंबर आहेत ती कंपनी 2 नंबर कसं काय असेल? हॅलो, अरे बरोबर आहे का चुकीचं? मग कंपनीचे प्रोडक्ट 1 नंबर आहे तर माय लेक्चर कंपनी पण 1 नंबर आहे. काय लोक म्हणतात ती कंपनी 2-4 वर्ष काम करतात, 6 महिने काम करतात, पळून जातात, बरोबर आहे का चुकीचं? माझं जॉईनिंग आहे 14 ऑगस्ट 2013 ला. कधी जॉईनिंग आहे? 14 ऑगस्ट 2026 ला. मला किती वर्ष होतील? 13 वर्ष. हे सर नो, 12 वर्षाचं एक तप असतं. काय असतं? 12 वर्षाचं मग एक तप पूर्ण करून मी 13 वर्षाकडे चाललोय की नाही चाललोय? मला एक सामान्य गोष्ट समजून सांगा, पळून जायचं असेल तर पहिल्या 6 महिन्यात जाईल, 1 वर्षात जाईल, 2 वर्षात जाईल, बरोबर आहे का चुकीचं? जी ऑलरेडी 14 वर्ष संसार करून झालाय ती पळून जाईल का? पळून जायचं असेल तर पहिल्या 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये पळून जाईल ना. जिनी 14 वर्ष संसार केलाय ते पळून जाईल का? मग आपली कंपनी पळून जाणाऱ्यामध्ये नाही, बाकीच्या लोकांना पळून लावणाऱ्या मधली कंपनी.
आता मी पॉझिटिव्ह झालो, समजून घ्या सिक्वेन्स. पहिल्यांदा काय होतो? निगेटिव्ह. परत काय झालो? आता परत निगेटिव्ह झालो. तुम्ही म्हणता सर तुमचा मूड काय कळत नाही आम्हाला. माझा मूड 15 मिनिटाला कसं काय बदलत होता. ऐकायला आवडेल तुम्हाला लोकांना? तुमचा आवाज येत नाही सर, मोठ्यानं अजून ऐकायला आवडेल. पहिल्या 15 मध्ये निगेटिव्ह झालो, प्रोडक्ट टाकलं, परत पॉझिटिव्ह झालो, पण पुढच्या 15 मिनिटांमध्ये परत प्लॅनरनं सांगितलं ह्या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता. सांगितलं का नाही सांगितलं? आणि मी पण मराठी माणूस, तुम्ही पण मराठी माणूस. आपल्याला जर कुणी सांगितलं की तुमच्यावर 2-4 लाखाचं कर्ज होईल तर आपल्याला पटतं. पण आपल्याला जर कोण म्हणलं तुम्ही 2-4 लाख कमवू शकता तर आपल्याला विश्वास बसत नाही. आणि ह्या बिझनेस मध्ये काय सांगितलं? कमीत कमी किती? जास्तीत जास्त 2 लाख. काय वाटतं तुम्हाला? 2,10,000 माझ्या अर्ध्या इंची पाईपलाईन मध्ये बसले असतील का? माझ्या मेंदूची जी पाईपलाईन अर्धा इंची, त्याच्यामध्ये 2,10,000 बसले असतील का? आता का नाही बसले? या हॉलमध्ये पण भरपूर सारे लोक जॉबवाले आहेत ना. किती लोक जरा जॉबवाले हात वर करा बरं. मी पण तुमच्यातलाच आहे ना, मी पण जॉब केला का नाही केला? आपण समदुःखी प्राणी. हॅलो, वर्षभर काम केल्यावरती इन्क्रीमेंट किती % होती? हॅलो, 10%, 12%? येस ऑर नो? म्हणजे 50,000 पगार असणाऱ्या माणसाचं 10% इन्क्रीमेंट झालं म्हणजे किती वाढलं? 5,000 पाडलं. पण एका वर्षामध्ये वडापाव दूध एवढं वाढलेलं असतं की ते 5,000 रुपये वाढले काय नाही वाढले काय काहीच फरक पडत नाही. मान्य करता की नाही करता? मग ज्या माणसाला पगारामध्ये 5,000 वाढवण्यासाठी साहेबाला फक्त आंघोळ घालायचीच बाकी राहते, त्या माणसाला 2,10,000 पडतील का? खरं सांगा. जॉब करताना माणूस, मी जॉबला वाईट म्हणत नाही बरं का, दुसरी बाजू समजून घ्या. ज्याच्यावर आपलं घर चालतं त्याला वाईट म्हणत, पण खरं सांगा काय करायचं राहतो आपण? सगळं करतो का नाही करतो? त्याला बघितल्यावर वाटतं मुस्कारावं, पण पहिल्यांदा म्हणतो गुड मॉर्निंग, हॅलो. अरे म्हणतो का म्हणतो? असं नाही ना, इथं कोण साहेब पण बसला त्याची डाऊनलाईन पण बसले असं पण नाही. हॅलो, असू शकतं ना? बरोबर आहे का चुकीचं? आता काय असू शकतं तुम्हाला ऐकायचंय? कारण माझं पहिलं जॉईनिंग माझ्या साहेबाचं आहे, माझ्या लेफ्ट मधलं, ते म्हणजे प्रकाश चौगुले सर. हॅलो, हे सर मान्य करते की नाही करता? मग मला सांगा, जॉब करणाऱ्या व्यक्तीला 2,10,000 हप्ता डोक्यात जाते का? त्याला हप्त्याला पगाराची सवय नाही, त्याला पगाराची सवय महिन्याला. 1 तारखेला पगार, 5 तारखेला 500 उचले, परत चालू होतं का नाही होतं? आणि त्या माणसाला सांगितलं 2,10,000 रुपये हप्ता, डोक्यामध्ये गेला असेल का हो? मग मी तिसऱ्या वेळेला निगेटिव्ह काय झालं कळलं का? कळलं असं एकदा क्लॅपिंग झालं पाहिजे मित्रांनो. हॅलो, हे सर नो. पण ज्या व्यक्तीने प्रेझेंटेशन नंतर शेअरिंग केलं त्याला मी बाहेर पकडलं. म्हणलं सर प्रोडक्ट बद्दल मला 1% पण डाऊट नाही, वाटलं तर तुम्हाला ट्रेनिंग मी देतो. मला डाऊट एकटाच आहे फक्त, तुम्ही जे म्हणताना 2,10,000 रुपये हप्ता येतात हे मला कागदावर पाहिजे. हॅलो, आपण मराठी माणूस आहे, आपल्याला सगळं कुठं लागतं? कागदावर. हॅलो, हे सर नो. सगळं कुठं लागतं आपल्याला? आपल्याला कागद बघितल्याशिवाय विश्वास पटत. पण मित्रांनो, तो पण माय लाईफस्टाईल मधला खरा खंदा कार्यकर्ता होता मित्रांनो. त्यांनी मला त्या दिवशी फॉर्म नंबर 16 दाखवला. कळतं तुम्हाला फॉर्म नंबर 16? ग्रामपंचायत मध्ये मिळतो तो. काय आलं? ग्रामपंचायत नाही मिळत का? मग कुठे मिळतो? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. बरं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला 5,000 रुपये देऊन 16 काढू शकतो का? इंडियन मार्केट मधला इन्कमचा सगळ्यात लिगल आणि स्ट्रॉंग प्रूफ मानला जातो फॉर्म नंबर 16. मान्य करता की नाही करता? ती तारीख होती 14 ऑगस्ट 2013. त्या दिवशी मी फॉर्म नंबर 16 बघितला होता. प्रोडक्ट बद्दल मला कोणी काय प्रश्न विचारायचा नाही, त्याबद्दल 1% पण डाऊट नाही. मग प्रोडक्ट 1 नंबर, मॅनेजमेंट 1 नंबर, कंपनी 1 नंबर, इन्कम 1 नंबर, विथ फॉर्म नंबर 16. त्या दिवशी मित्रांनो 14 ऑगस्ट 2013 जसं करिअर चालू केलं, आजपर्यंत वळून बघितलं नाही कोण नाव ठेवते कोण आपल्या बरोबर आहे. कंटिन्यू माझ्या काम करतो. आता झालं, पैसे पण दिले, जॉईनिंग पण झालं, पण नंतर कळलं खरं दुखणं नंतर आहे. हॅलो, लग्न करत तर दुखणं नव्हतं सर. तुम्हाला नाही कळलं का मी काय म्हणतो ते? का तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय? लग्न करत तर काय दुखणं नव्हतं, पण लग्न झाल्यावर कळलं दुखणं काय आहे ते. बरोबर आहे का चुकीचं आहे? माय लाईफस्टाईल मध्ये एंट्री करत तोवर मोटिवेट झालो, पण एंट्री केल्यावरती मला जो अनुभव ऐकायला, मला अनुभव घ्यायला मिळाला. तुम्हाला घ्यायला आवडेल? आता येस म्हणताय, परत नाही म्हणता. अनुभव घ्यायला आवडेल? बरं, माझा ऐकायला आवडेल? बिझनेस चालू केल्यावरती मला एका महिन्यामध्ये असा अनुभव आला, अख्खी दुनिया माझ्या अपोजिट. सगळे लोक मला म्हणायचे कोरड्यांच्या खानदानामध्ये तू एवढा एकटा शिकलेला होता, आम्हाला वाटलं नव्हतं तू बावाट निघशील म्हणून. हॅलो, सगळे मला येड्यात काढायला लागले.
मित्राला म्हणलं ना खतरनाक बिझनेस, खतरनाक प्लॅन, 2,10,000चा चान्स आहे, तो म्हणायचा रूमचा अगोदर 500 रुपये भाडं जमा कर, मग 2,10,000 बद्दल बोल. हॅलो, कंपनीतल्या काय सिनियर लोकांना भेटायला गेलो तर ती लोक मला डायलॉग मारायचे, तुझं जेवढं वय बाळा तेवढा माझा अनुभव आहे. ज्यांचे केस पिकलेत ते म्हणले सर हे उन्हानं नाही झालेलं, हे अनुभवानं झालंय. बरोबर आहे का चुकीचं आहे? ज्यांना ज्यांना इन्व्हाइट केलं, तुम्ही पण आज लोकांना इन्व्हाइट केलं का नाही केलं? येस म्हणताय का बस म्हणताय? बोलवलं होतं ना प्रोग्रामला, आले का लोक? काय काय लोक घरातनं सकाळी 8 वाजता निघलेत, आता किती वाजलेत? 4:30 वाजलं तरी ते अजून हॉलवर पोहोचलेलं नसेल. हॅलो सर, माझं पण तसंच व्हायचं. रविवारपर्यंत लोक म्हणायची किती वाजता यायचे? 11 वाजता का? 10:30लाच. 10:30ला फोन केला, कुठं आलाय? चौकात उभाय. मग ये ना, आता प्रोग्राम चालू झालाय, 5 मिनिटात पोहोचतो. 2013 मध्ये म्हणला होता 5 मिनिटात पोहोचतोय, 2026 पर्यंत अजून पोहोचलेला, आणि मला गॅरंटी तो माझ्या 10व्याला पण वेळ पोहोचणार नाही. हॅलो, मान्य करता की नाही करता? हा अनुभव तुम्हाला येणार का नाही येणार? 100% येणार का नाही येणार? मग मला पण वाईट वाटायला लागलं, कारण प्रत्येक जण नाही म्हणतोय ना. मग काही दिवसानंतर मला असा प्रश्न पडला की खरंच मी येडा झालोय काय? कारण एक माणूस तुम्हाला येडा म्हणल्यावर तुम्हाला काय डाऊट येत नाही, पण अख्खं गाव येडं म्हणायला लागल्यावर आपल्याला पण प्रश्न पडतो, यार खरंच काय फरक पडलाय का आपल्यात? हॅलो, येस सर नो. पण नंतर एक दिवशी विचार केला मी, ऐकायला आवडेल? इकडचा आवाज नाही आला, ऐकायला आवडेल? मी म्हणलं फॉर्म 16 मी बघितलाय, MSc मायक्रो माझं आहे, WHO काय असतं मला माहितीये, MHRA काय असतं मला माहितीये, लोकांचा इन्कम बिल पण बघितलाय, कंपनीचे सर्टिफिकेशन बघितलंय, प्लॅनिंग कमिशन .gov.in गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर मी चेक केलंय. पण मला 10 लोक नाही म्हणतात म्हणून जर मी माझा डिसिजन बदलला तर माझ्या एज्युकेशनवर क्वेश्चन मार्क येणार का नाही येणार? हॅलो, एज्युकेशनवर क्वेश्चन मार्क येणार का नाही येणार? मग त्या दिवशी डोक्यात विचार केला, ऐकायला आवडेल? मी म्हणलं तुमचा अनुभव काय मला माहित नाही, तुमच्या ठिकाणी मी बरोबर आहे, पण हे 1 नंबर आहे मला माहिती आहे, मी इथून पुढे कंटिन्यू माझ्या करणार.